मुंबईच्या परळमध्ये ईद ए मिलादच्या जुलूस दरम्यान एक गालबोट लागलेला आहे। दुचाकीवरून रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्यांनी पोलिसांवरच हल्ला केलाय। हेल्मेट आणि झेंड्यांच्या काठ्यांनी पोलिसांना मारहाण केली आहे। पोलिसांकडून एक जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करण्यात आलाय। तर या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून इतरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सचिन गाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमकं काय घडलेलं होतं आणि या प्रकरणी पोलिसांनी कशी कारवाई केली आहे? माधवी, काल ईदच्या मिरवणुकीदरम्यान परळ परिसरामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला। जे जमावातील बाईक सवार तरुण होते ते आणि पोलीस यांच्यामध्ये झडप झालेली होती। दोघेही आमनेसामने आलेले होते आणि पोलिसांना जमाव पांगवायला बळाचा वापर देखील करावा लागल्याची माहिती आहे। आपण सध्या घटनास्थळी आहोत ताकियामध्ये, जिकडे संपूर्ण प्रकरण घडलं। मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स देखील इकडे तैनात आहे। ताई, तुम्ही इथेच राहता, तुम्ही काल सगळी घटना बघितली, नेमकं काल काय घडलं? नेमकं काल म्हणजे तुम्हाला 7:30 वाजल्यापासून जे त्या लोकांनी आवाज कर्कश भयानक ते बाईकचे हॉर्न, फक्त नुसते ते हॉर्न वाजवायचे आणि आपण बघितलं की परिस्थिती तणावपूर्ण झालेली होती। पोलीस आणि जमाव जो होता तो समोरासमोर, तर त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण तेच होतं का फक्त त्यांनी त्या गाड्या अडवल्या, ट्रॅफिक पूर्ण जाम केलं आणि उगाचच म्हणजे इथेच होतं, इथे उभं राहून उगाचच घोषणा देणं हे कितपत योग्य होतं? बरोबर आहे की नाही? माधवी, की सध्या घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जे रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, स्थानिक फोर्स पोलीस असतील, तर सगळ्यांना तैनात करण्यात आलेलं आहे। झेंड्यावरून हा सगळा वाद झाल्याचं माहिती ही सध्या मिळते। पोलिसांनी सध्या जे CCTV फुटेज सध्या प्रकरणाचे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे, त्याची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन सध्या पोलिसांकडून देण्यात येत आहे। माधवी, सचिन, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।